नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जेईच्या ऍडमिट कार्डवर कोणता फोटो लावायचा या संदर्भात खूप कन्फ्युजन चालू आहे. तर मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. सर्वात अगोदर आपण काय करा, त्या जेई मेन्सचा जो आपण फॉर्म भरला होता त्याचं ते कन्फर्मेशन पेज आपण डाउनलोड केलेलं होतं. ते कन्फर्मेशन पेज आपण स्वतःकडे एकदा बघून घ्या. आपण त्याची प्रिंट काढलेली असेल तर त्या प्रिंट बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी दोन फोटो अपलोड झालेले दिसत आहेत आपल्याला. एक आपण वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून जो अपलोड केलेला आहे तो फोटो, आणि दुसरा जी सॉफ्ट कॉपी आपण फोटोग्राफर कडून काढून आणलेली होती ती कॉपी आपण या ठिकाणी अपलोड केली. तर आपल्याला करायचं काय मित्रांनो, जो ऑनलाईन केलेला फोटो होता आपण वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो नाही बघायचा. आपल्याला काय करायचं की आपण जी सॉफ्ट कॉपी घेतली होती ती अपलोड जी केलेली होती आपण ती प्रिंट, तर तेच फोटो आपल्याला काय करायचं आहे का ऍडमिट कार्डवर आपल्याला चिकवायचा आहे. कन्फ्युज होऊ नका मित्रांनो, दुसरा कोणताही फोटो लावू नका, कारण की आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेच्या ठिकाणी अडचण येऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या का आपण जो कन्फर्मेशनला पेज अपलोड केले फोटो अपलोड केलेला आहे तोच फोटो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर जो काही आपला ऍडमिट कार्ड असेल तो आपल्याला याप्रमाणे दिसेल. या ठिकाणी बघा, हा फोटो मी पेस्ट केलेला आहे, चिटकवलेला आहे. त्यानंतर या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या डाव्या हाताचा थंब घ्यायचा आहे. तो घरीच करून घेतला तरी आपण चालेल, काही अडचण नाही. आणि या ठिकाणी इन्व्हिजिलेटर समोर आपल्याला ती सही करायची. त्या ठिकाणी आपण सही करू नका विद्यार्थी मित्रांनो. सही जी आहे तर आपण त्या एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर करा. सोबत जाताना आपल्याला करायचं काय, नक्की लक्षात ठेवा, घरी विसरू नका. आपलं स्वतःचा आधार कार्ड जो आपण फोटो घेतलेला आहे तो काही अपलोड केलेला आहे ऍडमिट कार्डला चिटकवला तो एक फोटो आपल्याला सोबत घ्यायचा आहे, कारण की त्या परीक्षेच्या ठिकाणी आपल्याला अटेंडन्स शीटवर हा फोटो चिटकवायचा असतो. त्यानंतर एक ट्रान्सपरंट पेन घ्या, एक ट्रान्सपरंट बॉटल घ्या. आपल्याला जर पाणी पिण्याचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एखादी बॉटलची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते. ही ट्रान्सफर बॉटल आपण त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, एक्झाम म्हणजे आयुष्य नाही, पण आयुष्य घडवण्याची एक संधी आहे. शांत राहा, आत्मविश्वास ठेवा, जे येते ते अचूक लिहा. यश तुमच्या मेहनतीला नक्की दाद देईल. ऑल दी बेस्ट. यू आर द स्ट्रॉंगर दॅन यू थिंक. थँक्यू.